जे आपल्याला हे सगळं डोळ्याने दिसते आणि ते दिसण्यावर विश्वास आहे लोकांचा. कारण का तर म्हणते ते माझ्या डोळ्याने पाहिले मी. मग हे जे जे दिसतंय ते खरंय अशी सगळ्या जीवांची समजूत आहे. पण शास्त्रात जर पाहिलं तर हे दिसणं हे सुद्धा खोटे. जे डोळ्याने पाहिले ते सुद्धा जसं बाबांनी सांगितलं पहा की एक मोठी अशी सभा भरवली. कुणाला जनक राजाला स्वप्न पडलं आणि जनक राजाला स्वप्न पडल्यावर ते स्वप्नात भिकारी झाले जनक राजा. आणि भिकारी झाल्यावर मग भूक लागली आणि मला काहीतरी भेटावं म्हणून मागत होते. तेवढ्यात कुणीतरी दिलं त्यांना, काही लाडू दिला का काय खायला दिलं थोडंफार, आणि ते बी कुणाचा धक्का लागला का काय झालं ते पडून गेलं आणि मोठ्याने रडायला लागले. भूक तर लागली आणि भिकारी झालेले दिलं होतं ते पण सांडून गेलं म्हणून मोठ्याने रडायला लागले. तेव्हा ते जागे झाले. आणि जागे झाल्यावर पाहतात तर मी राजवाड्यात बिछाण्यावर झोपलेलो, सेवक बाजूला सगळे. आणि मग नेमकं काय काय होतं, मी तर आत्ता रडत होतो आणि आत्ता पाहिलं तर मग ते रडत कधी होते तर ते स्वप्न पडलं होतं त्यांना. स्वप्न पडलं होतं की स्वप्नात ते भिकारी झाले होते. मग त्यावेळेस त्यांनी सगळ्या विद्वान लोकांची सभा बोलवली. सगळे जेवढे राज्यात विद्वान लोक मंडळी होते, शास्त्री पंडित असे लोक होते ना, त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि सभा भरवली. आणि ते म्हणले की मला जे रात्री स्वप्न पडलं होतं ते खरं का आता मी पाहतोय ते खरे. मग असे जे विद्वान सगळे बसलेले होते तेवढ्यात त्या अष्टवक्र मुनींचे वडील पण होते. पण त्यांना काय ते उत्तर देता आलं नाही म्हणून त्यांना बंद करून टाकलं होतं. आणि मग तेवढ्या सभेत हे अष्टवक्र मुनी जे होते ते 8 जागेवर वाकडे होते. त्यांना असं चालता पण व्यवस्थित येत नव्हतं. आणि हे सगळी मंडळी विद्वान बोलवलेली सिंहासनावर आपापले बसून घेतलेलं. आणि मग राजा विचारत होते तेवढ्यात कुणालाच उत्तर देता येईना. आणि कुणालाच उत्तर देता येईना म्हणल्यावर त्यात कोणतरी सांगितलं की अष्टवक्र मुनी ते देऊ शकतात म्हणून ते आले. ते आल्याबरोबर तर हे सिंहासनावर जे मोठ्या मोठ्या 1 नंबरनी बसलेले होते ते हसायला लागले त्याच्याकडे पाहून. का तर म्हणजे त्याला चालता येईना. त्यांना असं वाटलं की आम्ही एवढे मोठे मोठे विद्वान आहेत आणि आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर समजेना आणि आता ह्याला तर चालायला येईना नीट आणि हे काय उत्तर देणार आहे म्हणून त्याच्याकडे बघून सगळी हसली. त्याच्याकडे बघून हसल्यावर जेवढ्या पद्धतीत ते हसले होते त्याच्या दुप्पट आवाजात हे हसले. तर मग राजाला प्रश्न पडला की हे जे सगळे हसले त्याचं मला कळालं की हे का हसले, पण त्याच्या दुप्पट तो हसला म्हणजे तुम्ही हसले तर त्याचं कारण मला कळालं नाही की तुम्ही का हसले. हे का हसले ह्याचं कारण मला कळाले की ते तुमच्या आहे की नाही त्यांचं म्हणजे स्वरूप बघून हसले किंवा त्यांच्याकडं त्यांची काय स्थिती आहे त्या स्थितीकडे बघून हसले. पण तुम्ही का हसले. तर त्यावेळेस ते म्हणले माझं हसण्याचं कारण वेगळे. ते जे हसले त्यांनी फक्त म्हणजे राजेसाहेब तुम्ही बोलवली विद्वानाची सभा भरवली पण तुमच्या दृष्टीने हे विद्वान असते ना, पण ते जे हसलेत आता त्या दृष्टीने जर विचार केला तर ही सगळी चांबाराची सभा आहे म्हणली. विद्वानाची नाही चांबाराची सभा आहे. ते म्हणले कसं काय चांबाराची. तर ते म्हणले त्यांनी फक्त माझ्या कातडीची पारख केली, माझ्या आतमध्ये काय ज्ञान आहे त्याची पारख त्यांना करण्याचं ज्ञान नाही म्हणले. त्यांना फक्त ह्या चमडीचं ज्ञान आहे म्हणून ती चांबाराची सभा आहे. आणि त्यांनी माझ्या रूपाला बघून हसलेत. पण ज्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की राजेसाहेब तुम्ही रात्री जे पाहिलं ते स्वप्न ते पण स्वप्न आहे आणि आता जे तुम्ही उपभोगतात ते सुद्धा स्वप्नच आहे. हेही खरं नाही आणि तेही खरं नाही. म्हणजे एवढ्या विद्वानामध्ये त्यांनी ते उत्तर दिलं की राजाला की तुमचं हे पण खरं नाही. हे रात्रीचं पाहिलंय ते जीवाचं स्वप्न आहे. ते आपण जागं झालं की खोटं होतं. ते जसं आपण त्या झोपेत आहेत तोपर्यंत ते स्वप्न खरे, पण ज्यावेळेस आपण जागं होऊ
त्यावेळेस ते सगळं खोटं आहे. काही काही आता तुम्ही भिकारी झालात ते गोष्ट वेगळी, पण त्याच्यात एखादा भिकारी राजा होऊ शकतो स्वप्नात. काय कुणी काही होऊ शकतं ना. मग ते स्वप्न पडलेलं खरं आहे का? तसं जर खरं असतं तर समजा कुणी उठलं असतं आणि म्हणलं असतं रात्री माझ्या स्वप्नात असं आलं की तुम्ही 5 लाख रुपये घेतले, आणि सकाळी उठून जर मी मागायला गेलो तर कुणी देईन का? नाही देणार ना. कारण ते स्वप्न कसं आहे, खोटं आहे. तसं ते जसं स्वप्न जागं झालं की खोटं आहे, तसं हे जे दिसतंय ना, ह्या दिसण्याच्या ह्याच्यातून आपल्याला जर ते ज्ञान भेटलं आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी आपली बुद्धी जर जागी झाली, तर तिथं आपण जागा झाल्यावर तिथं हे दिसतंय हे सुद्धा स्वप्न आहे. ते तिथं जागा झाल्यावर हे खोटं आहे. कारण जसं म्हणतात ना, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्म मरणाच्या. कारण तिथं जागं व्हायचंय आपल्याला. आणि जागं झाल्यावर मग आपल्याला ही धन दारा पुत्र बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून मग शिरण रे गा देवाशी. शरण जातेत सगळी लोक शरण जाते ते देवाला. देव भक्ती करते ते. माऊली जसं म्हणतात की देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ, परी झाले असे केवळ माझे ठाई. म्हणजे सगळी लोक भक्ती करतात ते सकळ, म्हणजे सगळी जेवढी मनुष्य जन्माला आले ते तेवढी लोक भक्ती करतात, पण माझ्यापर्यंत येऊन पोहोचत नाही. मग ती माझ्या परी त्यांनी सांगितलं ना, जे देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ, परी झाले असे केवळ माझे ठाई. म्हणजे माझ्या ठिकाणी जर येऊन माझ्यापर्यंत ते माझ्या स्वरूपापर्यंत येऊन माझ्या स्वरूपात जर ते विलीन झाले तर त्यांची खरी भक्ती. पण ते माझ्यापर्यंत येत नाहीत. काय येत नाहीत? परिज्ञाने विन नासिले, बुद्धी भेदासी आले, आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. कारण त्यांना माझ्या स्वरूपात एकरूप व्हायचं ज्ञान नाही. करतात ते भक्ती, पण ते वेगळ्याच मार्गाने करतात. पहा, जसं म्हणतो ना आपण की भक्ती सगळी करतात, कोण करत नाही? आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी, परी प्राप्तीच्या पैल तिरी विपायला एखादाच. म्हणजे जसं मिलिटरीची भरती आहे, भरती निघती, त्याच्यात किती लाखो मुलं येतात, पण लाखो मुलं भरती होतात का? नाही. लाखोमध्ये 1 लाख जर मुलं असले तर त्यातली लय झाली तर 1000 किंवा 10,000 एवढी सुद्धा भरती होत नसतील. आणि त्याच्यातून पण पळायचंय सगळ्याला, करायचंय सगळ्याला. ती जशी सगळं करते, अभ्यास करतेत, ग्राउंड करतेत, व्यायाम करतेत, खातेत पितेत, अभ्यास करतेत, म्हणजे हे जे सगळं करते ते, पण ते तिथपर्यंत बॉर्डरपर्यंत जातात का? नाही जात. तशी ही आम जनता सगळी भक्ती करते, पण पैल तिरी विपायला एखादाच. म्हणजे 1 नंबरनी 1 जणच येत आहे. आता समजा दीदी सांगते एवढ्या मुली येतात, पण त्यांचं एवढं लक्ष लागत नाही ना तिच्यासारखं. म्हणजे तिचं जे ध्येय तिने डोक्यात ठेवलंय आणि त्या ध्येयासाठी तिचं म्हणजे सगळीकडं ती म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाही. काही असो नसो, काही असो, पण आपलं ध्येय आपल्याला ते गाठायचं आहे. तसं ध्येय जर असेल, मग तसं हे आपलं ध्येय काय आहे, तर तो परमात्मा हासिल करायचा आहे. मग त्यांचं ते ध्येय नसतं ना, त्यांना फक्त म्हणजे आपल्याला करायचं म्हणून करायचं, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, म्हणजे अशी त्यांची भूमिका असते. पण ते ध्येय गाठण्यासाठी जशी ही आस्था लावलेली, म्हणजे कोट्यावधी मुलं निघले ते त्या भरतीसाठी, पण त्याच्यात विपायला एखादाच किंवा वर्गातून एकच येतो पाहिला. नाहीतर अभ्यास तर सगळ्याला सारखाच आहे, शिक्षक बी सगळ्याला सारखे शिकवतात, अजून पुस्तक बी एकच असतं, पण त्याच्यातून ही कशी जरी कॅटेगरी निघती का नाही मुलांची, तशी ती विपायला एखादाच. म्हणजे तसं एखाद्यात त्या विरळ्यात आपला नंबर लागावा ह्याचा प्रयत्न आपल्याला, ती ध्येय आपले की आपल्याला तो भगवंत प्राप्त व्हावा. तसं मग ही बाह्यरंगाने जी भक्ती चालू आहे आता, दिंड्या वाऱ्या तीर्थयात्रा हे जे सगळं करतात, आता दर्शनाला जातात, पण खरंच त्यांना असं वाटतं का की आपल्याला तो देव भेटावा, त्या देवाच्या स्वरूपात आपण विलीन व्हावा, देव पाहावयाशी गेलो, तिथे देवाची होऊन ठेवलो. एवढे लांब लांब चारीधाम करायला जातात, पण तिथं त्यांना देवाची इच्छा नसती. त्यांना फक्त काय की आपल्या मुलीला मुलगा व्हावा, मुलाचं लग्न व्हावा,
किंवा प्रपंच हा आपला सुरळीत चांगला पार पडावा, घरात आपल्याला कुठलं कमी नसावा, म्हणजे ही मिळावा म्हणून त्यांची भक्ती चालली का खरंच देव मिळावा म्हणून चालली? देव मिळावं म्हणून नाहीच ना चालली. देव मिळावं म्हणून जी भक्ती करतात ना त्यांना तो देव मिळतोच, देव प्राप्त होतोच. कारण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हाच सुलभ उपाव. कारण ही उपाय दिला आपल्याला देव व्हायचंय ना तर देव होता येतं. कारण नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, आणि जे देवची होऊ म्हणती ते होती, तरी चित्ती का न धरावे. म्हणजे आज जर आपल्याला आज तिने ध्येय ठरवलंय दीदीने की मला डॉक्टर व्हायचे, तर आज ते त्या साईटने गेल्यानंतर आज ती डॉक्टर होऊ शकणार नाही का? होऊ शकते, पण ते ध्येय तिने साध्य केलं पाहिजे. म्हणजे तिची आंतरिक इच्छा पूर्वीपासून पाहिजे की मला ते बनायचंय, मला ते प्राप्त करून घ्यायचंय, तर तिला ते प्राप्त होऊ शकते. पण ह्यांच्या इच्छाच नाहीत ना, ह्यांच्या इच्छा वेगळ्याच आहेत. ह्यांच्या इच्छा प्रपंचातल्या नाशिवंतासाठी, म्हणजे शाश्वत देव आपल्याला भेटू शकतो, पण त्याच्यात ते शाश्वत न मागतात ते काय मागतात? नाशिवंत मागतात, प्रपंचातलं मागतात. आणि मग प्रपंचातलं देव त्यांना देतो बी, पण ते त्यांचं ते फळ त्यांनी जे मागितलंय ते सुद्धा नासकच. तर त्या फळाचा उपयोग काय? म्हणजे कालांतराने ते जे मागितलंय, किती जरी मागितलं आणि काही जरी मिळालं तरी शेवटी सगळं हे नाशिवंतच आहे. म्हणून अविनाश करी आपुली आयशे आणि लावी मना पिशे गोविंदाचे. बघते एकदा काय म्हणतात. मला वाटलं आईचंच काय की बोलते का? बोलत होता का? ठेवलं अजून कोणाच तरी येत होता त्यांचं. पहा, मग जी बाह्यरंगाने भक्ती चालली ती लोकांची केलेली दिसती, पण त्यांना त्याची फळप्राप्ती नाही. कारण बाह्यरंगाने भक्ती जी चालली त्यांनी लयत लय झालं तर सत्कर्म होईल. आणि सत्कर्म किती जरी घडलं तरी पण जे मोक्ष आपल्याला भेटायचा आहे जीवनाला, आपल्याला जन्म मरणाच्या राटीतून सुटायचे, ते मोक्ष जे आहे त्याच्यासाठी जे साधन पाहिजे ते आपल्याला मिळाले, आणि ते साधन ह्या लोकांकडं नाही. मग ह्यांची भक्ती झाली, सत्कर्म झालं त्यांच्या हातून, पुण्य घडलं, तरी पण त्या पुण्याच्या जोरावर त्यांना लईत लई भेटलं तर स्वर्गपद भेटू शकते. तर त्यांना ते पुण्य घडतं सत्कर्माने. बाह्य रंगाची भक्ती केल्यानंतर हे दिंड्या वाऱ्या चरिधाम अन्नदान हे जे सगळे आहे ते त्यांना लईत लई पुण्य घडतं. आणि लई आपल्याकडून पुण्य घडलंच तर त्या पुण्याच्या जोरावर आपल्याला स्वर्गपद इंद्रपद प्राप्त होतं, पण मोक्ष नाही. आणि ते इंद्रपद स्वर्गपद जरी प्राप्त झालं तरी स्वर्गात जे गेलेले येतं पुण्य करून, तर साधू संत म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा. कारण ते स्वर्गात गेलेले येतं, पण स्वर्गात मोक्ष नाही. मोक्ष जर आपल्याला पाहिजे असेल तर इथं मृत्यू लोकातच मिळतो. मग स्वर्गात जाऊन काय, तर तिथं फक्त आपल्याला इच्छेचे भोग भोगता येतात, जी इच्छा होईल ती. मग तिथं इच्छा पुरवली जाते, आणि ते इच्छे पुरवली कुठपर्यंत जाते की जसं आता तुम्ही विमानाचं तिकीट काढलं होतं, मग विमानाचं तिकीट कुठपर्यंत काढले तिथपर्यंत गेलं की ते विमान सोडून द्यावा लागते. तसं ते विमान स्वर्गामध्ये जोपर्यंत आपलं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं राहता येते. पुण्य संपलं की पुन्हा रिटर्न पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवान मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणजे स्वर्गातली हिथं यायची इच्छा करतात आणि पुण्य संपलं की त्यांना इकडे यावंच लागतंय पुन्हा. आणि मग
तिकडून स्वर्गातून बी जर इकडंच यायची इच्छा करतात किंवा इथंच जर आपल्याला मोक्ष प्राप्त होतोय तर आपण स्वर्गाला जायची इच्छा करायचीच कशासाठी? कारण तिथं जाऊन पण मोक्ष नाही आपल्याला. आणि मग स्वर्गीचे अमर काय इच्छितात इथं यायचं? तर स्वर्गीचे अमर इच्छितात देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आमचा जन्म मृत्यू लोकात व्हावा म्हणतात. कशामुळं? तर नारायण नामे होऊ जीवनमुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ भीती. कारण हितं जे आहे ते भगवंताचं नारायणाचं नाम भेटते आणि त्या नामाने आपली जीवनमुक्त दशा आपल्याला प्राप्त होती हितं मृत्यू लोकात. मग ती जीवन दशा मुक्त व्हायचं ते साधन आपण करावं का स्वर्गाला जायचं करावं? जीवनमुक्त होण्याची स्थिती आपण ते साधन केलं पाहिजे. आणि जीवनमुक्त फक्त ह्या नामानेच होऊ शकतं. कारण नामाशिवाय ह्या ज्ञानाशिवाय ज्ञानी विन मोक्षे नोहे हा सिद्धांत आणि वेद बोले हात उभारुनी. म्हणजे वेदांनी सुद्धा ते सांगितले, हात वर करू करू सांगतात ते की ह्या ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानी विन मोक्षे नोहे हा सिद्धांत आणि वेद बोले हात उभारुनी. या ज्ञानाने वेदांनी प्रतिपादन केले की ह्या ज्ञानाशिवाय त्याला मोक्ष भेटू शकत नाही आणि ते ज्ञान भेटण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. पण ते ज्ञानाची कुणाला गरज वाटत नाही. मोक्ष भेटावा अशी इच्छा आपल्याला वाटते का आपल्याला घरदार गाडी बंगले हवेली असं भेटावं अशी इच्छा वाटते. प्रत्येक जीवाची धाव आहे की मला हे भेटावं ते भेटावं ते भेटावं. आणि ते ज्या इच्छा येतात त्या इच्छा संपल्या पाहिजेत का देवाने आपल्या इच्छा पुरवल्या पाहिजेत? संपल्या पाहिजेत. पण आज जगात भक्ती कशासाठी चालली? तर इच्छा पूर्ण का आता आम्हाला हे ह्या गुरुकडे गेल्यानंतर आमची ही इच्छा पूर्ण झाली, आम्हाला हे मिळालं ते मिळालं. नाशिवंतातलं मिळालं. नाशिवंतातलं मिळून उपयोग आहे का काही आपल्याला? आपल्याला शाश्वत सुख भेटलं पाहिजे, अविनाशी सुख भेटलं पाहिजे. आणि त्या सुखाने जेणेकरून का तर ते सुख फक्त देवाजवळ आहे आणि देव आपल्याजवळ आहे. आणि ते सुख फक्त संतांकडे. देवाचं जे सुख आहे ते फक्त संतांकडे आणि ते संतांचं जे सुख आहे ते देवाला सुद्धा हवंसं वाटतं. म्हणून वैकुंठातून सुद्धा देव इच्छा करतो त्या संत सदनी राहायचा. ज्या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कारण ते सुख वैकुंठात जे सुख नाही ते संतांच्या घरी सुख आहे. ते सुख आपल्याला भेटले आणि त्याच्यामुळं आपण एवढं समाधानी. सगळ्या गोष्टीचा आपल्यापासून निराश झाला किंवा म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यापासून बाजूला निघल्यात. विरक्त जसं म्हणतात ना, भक्त आयशे जाना जे देही उदास आणि गेले आशा पास निवारुनी. अभंग म्हणतात पण खरंच त्यांच्या आशा पास गेलेले आहेत का? नाहीत गेलेल्या. कारण सांगणाऱ्याच्याच गेल्या नाहीत तर ऐकणाऱ्याच्या कुठून जाणार आहेत? सांगणाऱ्यालाच इच्छा आहे अजून मला एवढं पाकिट भेटावा, माझं एवढा एवढा आहे तिथं सत्कार व्हावा, माझं ग्रीनिस बुकात नाव जावा. म्हणजे हे जे आहे ही सगळं त्याच्याच इच्छा आहेत अजून का त्यांच्या संपल्यात इच्छा. भक्त कुणाला म्हणतात? गेले आशा पास निवारुनी. विषय येतो त्यांचा झाला नारायण आणि मग ना आवडे जन धन माता पिता त्याला कुणीच आवडत नाही. का? तर त्याचा विषय नारायण मानलेला आहे. म्हणजे जे आहे त्याच्यात तो नारायणच पाहतो, त्याला दुसरं काही दिसतच नाही आणि त्याला दुसरं काही आवडत बी नाही. आणि ज्याला असा छंद लागलाय त्याचंच होतंय गोविंद ती काया आणि मग भेद नाही देवातया. गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवात. त्याची काया सुद्धा गोविंद रूप होती आणि तो मग देवात आणि त्याच्यात भेद कसलाच राहत नाही. मग देव स्वरूप होण्याची इच्छा आपल्याला व्हावा, देवस्वरूप आपण व्हावा किंवा त्याच्यासाठीच आपण त्याचं साधन करावा अशी इच्छा आहे का कुणाला? सांगा बरं. म्हणून माऊली म्हणतात की ते ज्ञानेविन नासिली आणि बुद्धिभेदाशी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. म्हणजे जे आपल्याला अविनाशी स्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे होऊ शकते. कारण आपल्याला ते ज्ञान देऊनच पाठवले भगवंतानी. बाहुले मनुष्य देही आणि निज ज्ञान घातले पाहि येण्याची देही विदेही पावसी. म्हणजे हे ज्ञान आपल्याला ते बुद्धी घालूनच पाठवले. हे बाहुले मनुष्य देही बनवले. हे मनुष्य रूपाचं जे बाहुलं बनवले भगवंतानी
आणि त्याच्यात ते भगवंत स्वरूप होण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान घालूनच पाठवलंय. पण अनंत जन्मीचे संस्कार आहेत आपल्यावर पडलेले, 84 लक्ष येऊन भोगून 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 ते विषय आपण सेवन करून 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 आपल्या इंद्रियाला ते वळण पडलेले ते विषय सेवनाचं. म्हणून आपले इंद्रिय तिकडं धाव घेतील. पण आपल्याला हे सगळं भोगून 84 लक्ष येऊन भोगून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म पुन्हा फेरा पडे. मग ती ही शेवटचा जन्म आहे मनुष्य जन्म म्हणजे. आणि हे मोक्षाचं द्वार आहे. मनुष्य जन्म भेटणं म्हणजेच मोक्षाचं द्वार आहे. कारण का तर याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. म्हणजे ह्याच जन्मात फक्त आपण त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती कैयक उपजताच मरती. त्यांना जर सांगितलं आपण हे ज्ञान घ्या, एकादशी करा, अनुग्रह घ्या, भगवंत तुळशीची पवित्र तुळशीची माळ घाला, त्यांना कळणार आहे का? गाढवं डुकरं जे आहेत त्यांना कळणार आहे का? मग त्या योनीत आपल्याला ते ज्ञान नाहीच आहे. म्हणून साधू संत म्हणतात की तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी. म्हणजे गाढवं डुकरं हे काय कमी येतं ती त्याच्यात आपली भर पडली. आणि कधी कधी असं वाटतं की मनुष्य प्राण्याला एवढं ज्ञान दिले तरी सुद्धा मनुष्य इतका म्हणतात ना की इतका लायक आहे पण तरी तो नालायकासारखा वागतो. मनुष्य इतका जसं म्हणतात ना की पहा कुत्रा हा प्राणी आहे पण तो इमानदार आहे. त्याच्या बी खालच्या थराला माणूस गेलाय कारण तो इमानदारी करत नाही. कारण का हे दुसरी इमानदारी तर सोडून द्या, पण त्यांनी गर्भात जे वचन दिले भगवंताला त्या वचनाला तो जागला नाही. कारण ते गर्भात वचन दिले 8वीन पाय हा माझा नवस आणि रात्र आणि दिवस पांडुरंगा. त्यांनी गर्भात वचन दिले गर्भपनो में वचन दिया था भजूंगा सिया राम बाहर आकर खुद ही भूल गया खुद का आत्माराम. कारण त्याच्यात वचन दिले त्यांनी की मी तुला सतत भजन करीन म्हणून. पण धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वतान ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत असे. मी कधी वचन दिले म्हणतो बाहेर आल्यावर तो ही सृष्टी दिसायला लागली ना त्याला. आतमध्ये फक्त देवच दिसत होता पण बाहेर आल्याबरोबर हे सगळं रंगीबिरंगी सृष्टी दिसायला लागली. मग माझं तुझं हे सगळं त्याला स्मरण व्हायला लागलं. तो देवाला वचन दिलेलं विसरून गेला आणि ते म्हणून बैमान झाला माणूस. आणि पहा आपण म्हणतो इतर पशुपक्ष्यांना कळत नाही काही, पण ते संग्रह करण्याची त्यांच्याकडे बुद्धी आहे का? जसं तुकाराम महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राप्तनाची दोरी. पक्षी जसे दारात येतात आणि ते जेवढं त्यांच्या पोटाला लागते तेवढं खातात आणि किती पडलेलं असलं तरी भुरकन उडून जातात. त्यांना संध्याकाळची चिंता आहे का? नाही. आणि मनुष्याला आयुष्यभराची मरेपर्यंत आयुष्यभराची नाही 17 पिढ्याची त्यांना चिंता आहे. त्यांचं जरी 17 पिढ्या जरी बसून खाल्लं तरी इस्टेट संपणार नाही तरी त्याला 18व्या पिढीची चिंता आहे. का? तर त्याची ती इच्छाच मिली नाही. इच्छा शक्ती जागी आहे त्याच्यामुळं त्याला ती ओढ आहे. आणि पशुपक्ष्याला आहे का तसं? नाही. किंवा जो रेडा आहे माऊलीने रेडा बोलवला. आता आपल्या इकडल्या लोकांना जास्त माहिती नाही पण रेड्याचं सुद्धा मंदिर आहे आळ्याला. आळे फाटा म्हणते. हा आळ्याला तिथं रेड्याचं समाधी आहे आणि तिथं मंदिर आहे आणि मोठी यात्रा भरती तिकडं. आम्ही गेलेलो तिथं त्या रेड्याच्या समाधीला. तिथं रेड्याची समाधी सुद्धा म्हणत नाहीत, माऊलीची समाधी म्हणते. आणि पहा तो जो रेडा आहे माऊलीने बोलवलेला तो रेडा जसा माऊलीने बोलवला पैठणला तसा तो माऊली संगतीच राहिला. तो पुन्हा पकालीचं पाणी वाहायला गेला नाही. पण आपल्याला किती कळालं तरी हे संसार सुटत नाही. आपण पुन्हा त्याच जागेवर येतो का असं झालंय खरंच मला हे ज्ञान झालं ना आता पुरेपुरे हा संसार नको दुजियाचा संग किंवा संसाराच्या नावे
घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, की खरंच आपल्याला कळाले. मग जे सांगणारे तर त्यांना तरी कळाले का? नाही कळालं. कारण सांगणाराला जर कळालं असतं तर त्याचा सांगण्याचा हेतू फक्त आणि फक्त जगाला जागवण्याचा, त्याचा उद्धार करण्याचा राहिला असता. त्याला पाकिटावर पळापळी झाली नसती, त्याची पाकिटाच्या पाठीमागं पळापळी झाली नसती, किंवा 3-3 कीर्तनं करायची गरज लागली नसती दिवसाची. कशासाठी चालले ते? मग खरंच त्यांना ते ध्येय कळले का? नाही कळालं. ज्याला देव कळालाय तो देवच देण्याचा प्रयत्नात राहतो, समोरच्याला देव स्वरूपच करण्याचा. कारण त्याला तो कळालाय ना, की जसं देव स्वरूप झाल्यावर तो जगाला काय देणार आहे? तो देव स्वरूपच करणार आहे का नाशिवंतातले अनुभव आणून देणार आहे? नाही ना. कारण त्याला शाश्वत अनुभव आला, तो देव स्वरूप झालाय. मग त्याचा खटाटोप फक्त समोरच्याला देवाचं त्याला देव स्वरूपात ते विलीन करण्याचंच साधन देणार. आणि तसं जर असतं तर मग असे पळापळी कीर्तनकारांची झाली असती का? त्यांना जर देव कळाला असता तर ते पाकिटावर पळत राहिले नसते ना, की ते गायनाच्या पाठीमागे लागले नसते. ते देव स्वरूप कसं आहे? कारण देवाला काहीच लागत नाही. जे भजन चाललंय आज ताला स्वरात चाललंय, आपल्याला नसेल कदाचित ताल स्वर, पण जगाचं जे ताला स्वरात भजन चाललंय, आईच्या गर्भात ते भजन चालू होतं का? कुठल्या पटीवर होतं, कुठल्या तालात होतं, कुठल्या पेटीच्या स्वरात होतं? नाही ना. किंवा तुकाराम महाराज बी म्हणतात की दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग, किंवा आमचे गाणे पूर्वेकडे नाही, असं काहीतरी एक प्रमाणे तुकाराम महाराजांचं, की आमचं गाणं तर वेगळीकडेच चाललंय, आणि पण ते देवाला आवडत होतं तुकाराम महाराजांचं. तालात नव्हतं, स्वरात नव्हतं, दगडाच्या टाळात होतं, तरी सुद्धा ते आवडलं. आणि आता एवढं आपलं ताला स्वरात सगळं काही चाललंय, तरी का बरं देवाला आवडत नाही? खरंच देवाला आवडते का? नाही. तर त्याला देव साधू भूका भाव का, धन का भूका नाही, आणि धन का भूका जो फिरे वो साधू नाही, असं कबीर महाराज